श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी भारतीय राजकारणातलं असं तेजस्वी व्यक्तिमत्व, ज्यांनी राजकारणाच्या चिखलात भारतीय जनता पार्टी नावाचं कमळ रुजवलं. अटलजी म्हणायचे, राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः. हा विचार त्यांनी फक्त सांगितला नाही, तर तो आचरणात देखील आणला. त्यांच्या चरित्रात प्रत्येक टप्प्यावर हाच विचार दिसतो. स्वतःचं कुटुंब आणि स्वत्व सोडून स्वतःला संघ कार्यात झोकून दिलं. कधी पदाची लालसा केली नाही, कधी स्वार्थाशी तडजोड केली नाही. त्यांच्या मनात एकच भावना होती, राष्ट्रभक्ती. 1971चं भारत पाक युद्ध असो किंवा युनेस्कोच्या व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व, जेव्हा जेव्हा राष्ट्रहिताचा विषय आला तेव्हा तेव्हा विरोधी पक्षात असूनही सरकारला साथ देणारे अटलजी निराळेच होते. 13 दिवसांचं सरकार पडलं, 13 महिन्यांचं सरकारही पडलं. विरोधकांनी दगाफटका केला, मात्र अटलजी डगमगले नाही. ते ठामपणे म्हणाले, सत्ता का खेल तो चलेगा, सरकारें आएंगी जाएंगी, पार्टियां बनेगी बिगड़ेंगी, मगर ये देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए. राष्ट्रभक्ती पुढे अटलजींनी जागतिक दबावही झुगारला आणि पोखरण अणुचाचण्यांमधून भारत अण्वस्त्र सज्ज झाला. लाहोर बस यात्रेतून भारत पाक मैत्रीसाठी हात दिला, पण पाकड्यांनी आपला खरा रंग दाखवलाच. भारताच्या सीमेतून घुसखोरी केली. ते पाहताच अटलजींनी रणगर्जना केली. हम शांति चाहते हैं, ये तो दुनिया ने देखा. अब दुनिया ये देखेगी कि हम शांति की रक्षा के लिए और अपनी शक्ति का भी प्रदर्शन कर सकते हैं. कारगिलच्या युद्धात अटलजींच्या नेतृत्वात भारताने पाकड्यांचं कंबरड मोडलं. त्यानंतर अटलजींनी स्वतः कारगिलच्या सीमेवर जात आपल्या वीर बांधवांचं मनोबल वाढवलं. म्हणूनच देशानं त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि अटलजी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले. सुवर्ण चतुर्भुज महामार्ग, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, टेलिकॉम क्रांती, सर्व शिक्षा अभियान, अंत्योदय अन्न योजना, चांद्रयान 1 ची घोषणा, अशा अनेक पावलांमधून देशाला विकासाची नवी दिशा दिली. कोट्यवधी भारतीयांचं जीवन मानून चावलं. यह परंपरा का प्रवाह है, कभी न खंडित होगा. पुत्रों के बल पर ही माँ का मस्तक मंडित होगा. यावर अटलजींचा ठाम विश्वास होता. आजही राष्ट्र प्रथम या अटल विचारांवर कोट्यवधी कार्यकर्ते चालत आहेत. त्यांनी निर्मिलेला भाजपा परिवार जगातील सर्वात मोठे राष्ट्रीय संघटन ठरले आहे. चला, अटलजींच्या स्वप्नातील विकसित भारत उभारूया. भारताचे माजी पंतप्रधान, भाजपाचे संस्थापक, आमचे प्रेरणास्थान, श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजींना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन. सर्वांना सुशासन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.